महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली। महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेत। पंजाब पोलिसांच्या मोहाली CIA पथकाने केलेल्या कारवाईत सिकंदरसह 4 शस्त्र तस्करांना पकडण्यात आले। पपला गुर्जर टोळीशी कनेक्शन असल्याचा आरोप काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज सकाळी मोहालीतील पंजाब पोलिसांच्या CIA पथकाने आंतरराज्य शस्त्र पुरवठा साखळीवर मोठी कारवाई केली। या कारवाईत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली। सिकंदर हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे पैलवान म्हणून ओळखले जातात। पोलिसांच्या माहितीनुसार सिकंदरने आपल्या क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्धीचा फायदा घेऊन शस्त्र विक्रीसाठी संपर्क साधले होते। या गँगशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे। हे शस्त्र पपला गुर्जर गँगसाठी पुरवले जात असल्याचे पोलीस सांगतात। पपला गुर्जर ही दिल्लीतील प्रसिद्ध गुंडगिरी टोळी असून तिच्याशी सिकंदरचा थेट संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आला। या प्रकरणात सिकंदरला पोलीस कोठडीत ठेवण्यात आली असून आणखीन चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सांगितले सिकंदरने आपल्या पैलवान प्रतिमेचा वापर करून विश्वास संपादन केला आणि शस्त्र पुरवठा केला। सिकंदर शेख हे सोलापूरमधील एका साध्या कुटुंबातील तरुण। त्यांचे वडील रशीद शेख हे हमाल म्हणून काम करतात। सिकंदरने कठोर परिश्रमाने महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी मेडल मिळवले। मात्र आता हे प्रकरण क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवत आहे। सिकंदरच्या कुटुंबियांनी मात्र आरोप फेटाळले आहेत। त्याच्या भावांनी सांगितले सिकंदर नेहमीच मेहनती पैलवान आहे। हमाली करून कमावलेला पैसा असा हराम कामात तो कधी लावणार नाही। हे सर्व चुकीचे आरोप आम्ही न्याय मागणार आहोत। क्रीडा तज्ञांच्या मते हे प्रकरण क्रीडा क्षेत्रातील युवकांना चुकीच्या मार्गाकडे नेल्या जाणाऱ्या धोक्याचे उदाहरण आहे। महाराष्ट्र कुस्ती संघटनेने याबाबत अधिक तपासाची मागणी केली आहे। पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून सिकंदरच्या पार्श्वभूमीची खात्री केली असल्याचे सांगितले। हे प्रकरण आणखीन गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणे अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।